नमस्कार. आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्वणीत. आपण आहोत फुंडशिरसमध्ये. इथे काहीच वेळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जयकुमार गोरे यांची सभा होत आहे. याच धर्तीवर आपण इथे लोकांची चर्चा करणार आहोत. काय राम 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 राम. काय नाव? बादशाह मुंडे. काय निवडणुकीची जोरात चालू आहे? निवडणुकीचं काय तुतारीच चालू. बरं, आता तर तुमच्या इथं सभा ही मग मोठी. आता सभा करायला बंद नाही, समजायला स्वातंत्र्य आहे. सभेला काय जाऊ, काय लोकांचा कसा आहे प्रतिसाद? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे तुतारी. सभेलाच गर्दी जाम. गर्दी कसं आहे, लोकांना बघायला का होतं ना, इकडचे तिकडचे माणसं आले, लोकांना बंद नाही बघायला. नका म्हणा येते का आपल्याला कोणाला. त्यांच्याकडनं ज्या पद्धतीची टीका होती त्याकडे कसं बघताय ना? आवड टीका ही निवडणुकीत चालणारच. टीका नाही केली तर मग निवडणूक कशी. कौल कोणाकडे पण नागरिक? कौल कौल तुतारीकडच. कशामुळे तुतारी? तुतारीला पहिलं म्हणजे कसं, पहिल्यापासून कामं केलेली आहे, ती कामं झालेली आहे, ती भेटल्यानं सारखा जनसंपर्क आहे. कोणाचा? हे मोहिते पाटलांचा. जानकर साहेब बी त्यांच्या जानकर बरोबर. साहेब, हो जानकर साहेबांचा बी, दोघांचा बी ना. त्याचा परिणाम आता ही परिणाम आता 9 तारखेलाच परिणाम दिसणार माणसाला. काय सांगताल ना? काय नाव? गेला साधारण 500 म्हणतो तसं सगळं वातावरण आहे. कसं तुम्ही सांगा की तुतारीच आहे सगळं. कशामुळे तुतारी? आता विजयदादांनी माग काम केलेलं आहे. काय काय झाले प्रामुख्याने काय सांगतील काम? आता त्याने आता 40-45 वर्ष काम केले ना, आता काय सांगू. नाही, तरी बी तुम्हाला 1500-1600 किलोमीटरचं पहिलं त्यांनी रस्ते केले. टँक झालाय. टँक झालाय म्हणजे तालुक्यात आखी. या गावाला जन्मजन्मी त्यांनी काही विरोधक म्हणून कधी ना कोणाचं काम आले, विरोधक असला तर काम केलं. आता त्यांचे कुठले आहेत की अर्जुन तुमच्या गटात? या चेहरा मोठ्या विजयदादा, बरं, चेहरा मोठ्या. एकेकाळी दादानी या गटाचं नेतृत्व केलं असं म्हणतात. हो हो, दादांनी टँक मोठा बांधला, बरं, फुलसर टँक. त्यामुळं बरीचशी शेती आधी पाण्याकडे 7-8 बंधारं दिले. बरं. मोठे पाटलांचं उपकार आहे, त्याच्यामुळं कधीच माणसं उतरणार नाही मोठे पाटील. त्याच्यामुळं अर्जुन दादा ही 1 नंबर मिळाला. टँक कसला बांधलाय त्याची जरा सविस्तर माहिती सांगायची. इरिगेशन टँक. किती पाणी साचतं त्याच्या, किती इरिगेशन होतं त्याच्या? बघा 10,000 हेक्टर दिसते बघा त्याच्या इरिगेशन टँक आहे तो. 10,000? हेक्टर दिसते सगळं. बरं. आपलं 50% त्या फुलसरच त्याच्यावर. पाण्याखाली आलं. कधी किती साली बांधलाय अंदाजे? तरी मी त्याला 20-25 72 चालू होतं काम, बरं. पूर्ण उशिरा झालं बांधायला. विजयदानाच्या काळात झालं. विजयदादांनीच केल्या. आणि नंतर पुन्हा ते हे बी वाढवलं ना, पुन्हा 3 मीटरनं काय म्हणू आपण सांडवा, त्याच्यामुळे आणखी पाणी वाढायला लागलं. बरं. कमी साठत होतं. सांडवा 3 मीटरनं उंची घेतल्यामुळे आणि पाणी साठवलं. त्याला कॅनला असं नदीकडे जातोय पाणी. त्याच्यामुळे काय झालं काय त्याला नाही त्या सांडव्याला जी म्हणजे इरिगेशन टँकला जी कॅनल आहे ती असा वरण तुम्हाला सांगतो नदीपर्यंत जातोय, नेरा नदीपर्यंत. बरं बरं. बंधाऱ्याचा कसा फायदा झाला इथल्या शेतकऱ्यांना? त्यांनी बंधारे दादाच्या माध्यमातून वड्यावर बंधारे बांधले. बरं. 33 केवीचं सबस्टेशन दादाच्या कारकिर्दीत झालं, ग्रामीण रुग्णालय झालं. त्यामुळे मोहिते पाटलाच्या मागे एकनिष्ठ तुतारी प्राथमिक गरजा लोकांच्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी भागवली. आता आणि जनसंपर्क बी चांगला आहे. कोणाची काय अडचण असली तरी वेळोवेळी सहकार्य. आता अर्जुन दादा आहेत. अर्जुन दादाचं बी त्यांच्या पाऊल आहेच. कसं बघताय उमेदवार म्हणून, कसं बघताय तुम्ही आता? दादा मोठे दादाकडे बघून सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत म्हणजे दादा जिकडे पक्ष आमचा दादाच आहे. बरं. म्हणजे दादा सांगतील ते. दादा सांगतो. काय म्हणता युवक म्हणून तुम्हाला अर्जुन दादा बद्दल काय वाटतं? अर्जुन दादांचं कॅरेक्टर म्हणजे एकदम क्लीन आणि नीट आहे आणि त्यांचा संपर्क चांगला आहे. युवकांबरोबर चांगल्या प्रकारे त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. सामान्य लोकांना कनेक्ट आहे. पंचायत समितीचे ते सभापती वगैरे, जिल्हा परिषद लढवतात. काय वाटतं त्यांच्या संपर्कात वारंवार आले असतील निवडणुकीच्या निमित्तानं? दादांचा स्वभाव असा आहे की एकदम मनमिळावू आहे. लोकांबरोबर हसून खेळून लोकांच्या सुखदुःखात प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी हजर आहे. तुमच्या गावात विरोधी पक्षाची सभा होती, पालकमंत्री येतात, काय परिणाम होईल? पालकमंत्री नाहीत ते. आता ते काय झालंय, पालकमंत्री म्हणायचं का नाही ही मोठा प्रश्न आहे. कारण ते असं म्हणतात की
सवतीच्या आईपेक्षा वाईट वागणूक त्यांची आहे. पालक म्हणजे सांभाळणारा असतो आणि यांना पालक कसं म्हणायचं? काय केलंय असं तुम्हाला कसं वाटतं? त्यांनी आता काय जे रणजित दादांनी वगैरे कामं मंजूर करून आणलेले निधी थांबवलाय, विकास कामं थांबवली. हे आमदाराचा खासदाराचा निधी नाही थांबवलाय. हे सामान्य लोकांची कामं थांबवले, सामान्य लोकांच्या जे होणाऱ्या अडचणी. आता रस्ते वगैरे थांबवले म्हणजे सामान्य लोकांच्या अडचणी होणार आहेत ना. हा, आमदार खासदार काय रोज त्या रस्त्यावरनं जाणार नाही किंवा आमदाराचा खासदाराचा काय जे काय असेल त्यांचं ते चालूच आहे. पण अडचणी कोणाच्या आहेत? सामान्य नागरिकांच्या अडचणी आहेत ना त्याच्यात. मग ही अडचण नक्की त्रास कोणाला आहे? सर्वसाधारण लोकांना आहेत ना. आता ह्याला उत्तर कसं देणार? उत्तर आता तुतारीला मतदान करून. बाबा बरोबर आहे यांचं म्हणणं. आमचे रस्ता आहे काय वाटतंय? काय नाही तुतारीच येणार, 100% तुतारी येणार. गेले 40-50 वर्ष म्हणण्यापेक्षा साहेबांच्या काळापासून परिसर सगळा साहेबांनीच काम करायचं. गणेशपटा काढला साहेबांनी, करावची वाटलांनी 1974 साली तो फाटा काढला. त्या फाट्यावर पूर्णपणे 12-13 गाव आहेत, ती जिरायत गावं होती बागायतची. त्याच्यानंतर विजयदादांनी टँक बांधला. टँकमुळं आमचं गाव पश्चिम बाजू जे आहे पूर्ण 100% बागायत झाली आणि त्यामुळं आमच्या पश्चिम भागात काय विकास म्हणायचा म्हणजे सांगायलाच राहिला नाही. पाहिजे तेवढा विकास. पाणी आहे, पाणी सगळी व्यवस्था केलेली आहे. पुन्हा 1.5 मीटरची उंची वाढवली मागल्या 15 वर्षात. आम्ही सदस्य असताना मागणी केल्या, 1.5 मीटरची उंची वाढवली. त्या 1.5 मीटरची अशी स्थिती झाली, पहिला जो टँक बांधलेला होता ती साधारण 9 इंच खाली गेला तर 1 महिना फाटा चालायचा. मग आता त्याच्यानंतर ही 1.5 मीटर वाढली. पण त्यामुळं पूर्णपणे 24 तास फाटा चालवला 6 महिना तरी पाणी कमी होतं. पाण्याची अडचण तर मिटली. 100% अडचण मिळते पाण्याची. आणि रस्ते तर दादाने बांधकाम मंत्री असताना रस्ते केले ते, लाईटी केले ते, म्हणजे विकास सांगायचं तर नक्की काय जी काय अडचण होती ती पूर्णपणे निवारण केलेली आहे दादा. मागच्या 5 वर्षात माझ्या आमदारांकडनं काय झाले का? नाही हे तर काय पहिला काय इथं सगळ्यात गरज होते. इथं रस्ता नव्हता हो आमच्या गावाला. ह्या 5 वर्षात त्यांनी रस्ता केला. इथं रस्ता होता होय तेव्हा. सगळं केलं ह्यांनीच येऊन केलं डायरेक्ट 5 वर्षात. उपरवतात म्हणताय काय? आता काय म्हणावं लागेल? नाही सगळ्यांनीच केलं ना, असंच म्हणावं लागेल. काय तुम्हाला काय वाटतंय? काम दादानी केले, नावही सांगत बसते. सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. यांनी काहीच केलं नाही मग. यांनी काहीच नाही केलं, वास्तविक काहीच नाही केलं. यांचं काय आहे? एखाद्या कोपऱ्यात कुठतरी 10-20 मीटर काम केलं म्हणजे काय काम झालं काय? आता छाती भरून सांगते तुम्ही एवढी कामं केली. हा बाबा, खोटं बोलायला काय एक नंबरची आहे. खोटं बोलून मिळते ते आपलं सगळं. बाबा काय वाटतं माझ्या आमदार खोटं बोलते काय? मोठं कसं आहे माहिती आहे का, तुमचं बोलणं वेगळं, त्यांचा दांभिकपणा जर उलटं जास्त आहे. त्यामुळे लोक असे काय काय गांभीर्यपणा वाटलं? आता नाही बघते मीडियात बघते ती लोक, आपण सांगायचं काय अर्थ? मीडियात जी बघते मीडियात आहे ना, मीडियात चालूच आहे बघायचं. लोकांना आवडत नाही. नाही आवडत नाही त्यांचं बोलणं वागणं लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे मागच्या 3 निवडणुका बोलताना कसं साहेबांना बघा, हे बघा नाही. बोललं बघा, बघा ते म्हणजे रस्त्याचं काम बंद आहे म्हणते ते. यांचं बोलणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे. नाही. त्यांना थोडंसं सत्याचं ओव्हरलोड झालंय असं आहे. आता तुमचे उमेदवार अर्जुन दादा आहेत, काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय भावना आहे? आता त्यांच्याबद्दल बोलायची गरज होती. जसं मदन दादा वागत होतं तसं अर्जुन दादा वागणारा पण आहे. भारी मतदारसारखं राहणीमान वागणं, भारी माणूस आहे. सर्वसामान्याबरोबर बोलणं वागणं असते. बाकीची कामं करणं, कुठं असं तिथं बोलत तिथं उभं राहणं असं राहतं. काय सांगचाल बाई? आता तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत जिल्हा परिषद गट कोणशिरस? जिल्हा परिषद चला जाऊ. मोहिते पाटला दोन्ही विशिष्ट पंचायत समितीचे उमेदवार कोण आहेत?
कसं आहे एकंदरीत वातावरण तुमच्या गटातलं? चांगलं आहे वातावरण नाही कसं आहे, भाजपमध्ये लोकांनी बी सगळं अनुभवलंय बऱ्याच वक्तव्यातनं एक बऱ्या आमदार माझे आमदार त्यांनी सांगितलं की त्या तालुक्याला 1 रुपया निधी देणार म्हणजे मिळून देणार सर्वसामान्य माणसाला म्हणजे ते एक गोष्ट अशी खटकली की बाबा तुम्ही निधी देणार नाही म्हणल्यावर मग तुमच्या वर सरकार असून तुम्हाला मत कसं तुम्ही लोकांचे पैसे अडवणार जाहीर सभेत सांगितलं छातीवर आम्ही 1 रुपया तुम्हाला माळशिरस तालुक्यात नाही देणार मत तुम्हाला सर्वसामान्य लोक नाराज आहेत का त्याच्या? नाराज म्हणजे आज माणसाला काय लागतंय रस्ता आहे पाणी आहे वीज आहे आज ह्या गोष्टी तुमच्याकडं जर बाबा एखादं आमदार फंडातलं काम आलं म्हणजे त्याला आडफाटा घाला खासदाराच्या एखाद्या कामाला आडफाटा घाला आज कितीक हाय असं त्यांनी इथं थांबवून ठेवलं आणि त्यांनी स्वतः बी काही कामं आणून दिलेली होती त्या बी कामाला आज बी तसंच पडलं निमार्ग झालं तर निमार्ग तर मोकळं खांदून ठेवल्यात त्याला परत दिवसाचा काय विषय आता पालकमंत्री तुमच्या गावात आहे तर एका सभेत सांगितले 21 कोटी रुपये निधी तुम्हाला आमच्या पक्षाला मत द्या. आता तुम्हाला कोटीचा काय काय असं आश्वासन विषय 21 कोटी काय ते 250 200 400 कोटी शिवाय बोलतच नाही काय म्हणजे ते पुढच्या माणसाला गणित बी त्यांचं कळत नाही बाबा ही ह्यातनं किती येणार आहे ते बाबा बोलाचाच भात बोलाचंच खडी. ह्या ज्या बोलाथापा देऊन किती दिवस माणसालाही दिवसाचं नाही माणसाला लगेच कळतं बाबा ह्या माणसाने किती बरे आपल्याला या कुटीतनं भाषा केली आणि एखादी जर तुम्हाला बाजू जर थोडी खटाकली तर तुम्ही त्या जाहीर सभेत सांगता ह्या तालुक्याला 1 रुपया देणार म्हणजे कुठे तुमचं कुठं जाणार आहे तुमचं बाकीचं तुमचं कुठं मतदारसंघ आहे तिकडेच निधी वापरणार ना तुम्ही आम्हाला काय देणार ह्या विषय ही फक्त वापरची एकमेकाबद्दल असं बिनाकामध्ये द्वेष निर्माण करायचा भांडण एखाद्याला कसं उचलून त्याच्यावर घालायचं कुणाचं काय एखादा प्रश्न आडवा टाकायचा त्यातलं चीड कशी निर्माण होते त्या गावात कसं तुंबाळ पेट ही थोडी त्यांच्यात जबरदस्त तुम्हाला काय वाटतं पालकमंत्री आश्वासनं जे असते ती काही नुसते बोलायचीच असते? नाही चुकीचं आहे मोहिते पाटील चेअरमनचा गट एक झालाय आता सोनाली ताई राजेंद्र वाघमोडे आणि आपले हे अर्जुनचा 100% शेट लागणार आहे हे गॅरंटी खात्रीशीर लागणार आहे. कशामुळे गॅरंटी देत आहे कशाच्या समधी काम हे मोहिते पाटलांनी केलेले जी रस्त्याची घरकुलं ही समधी योजना आणलेली आहे त्यामुळं शेट लागणार आहे.